लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी, जेव्हा जेव्हा आपण हे 3 शब्द ऐकतो तेव्हा एकच गोष्ट आपल्या डोळ्याच्या समोर येते, ते म्हणजे भारताची राज्यघटना. आणि भारताची राज्यघटना जेव्हा हा शब्द आपल्या तोंडात येतो तेव्हा एकमेव एकच माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या व्यक्तींबद्दल बरेच जण खूप काही बोलतात, पण कोणत्याही एका वकिलाला जेव्हा विचारलं जातं की काय बोलू शकता तुम्ही याच्याबद्दल, तर प्रत्येक वकिलाने ज्यानं राज्यघटना वाचलेली आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ह्या व्यक्तीबद्दल कृतार्थ अशी भावना असणार आहे. कारण ते जे ड्राफ्ट करून ठेवलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये जे जे एक एक सेक्शन, एक एक आर्टिकल लिहून ठेवलेलं आहे ते इतकं सुंदर ड्राफ्ट केलेलं आहे की जसं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना आपण कसं प्रत्येक एक वाक्य आपण इलॅबरेट करू शकतो 100 वेळा, तसंच भारतातली राज्यघटना ही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामार्फत एवढ्यांदा एक्सप्लेन केलेली आहे, इतक्यांदा सांगितल्या गेलेली आणि त्याचे इतके वेळा अर्थ निघालेले आहेत हे आपण स्वतः जजमेंट ऐकताना पाहत होतोच. आणि आजचा हा दिवस आहे तो त्यांना स्मरण करण्याचा आहे, त्या महान व्यक्तीला. तो महान कशासाठी होता? कारण त्याने फक्त एका कोणा जातीसाठी काही लिहून ठेवलेलं नाही आहे. त्यांचं सगळ्यात पहिलं ब्रीद वाक्य होतं की संघटित व्हा. संघटित व्हा म्हणजे एकत्र या. डॉक्टर टिळकांनी जसं सांगितलंय की कोणत्याही कारणानं असो, धार्मिक असो, सामाजिक असो, कोणत्याही कारणानं तुम्ही एकत्र या, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा पहिलं ब्रीद वाक्य होतं की सगळ्यांनी संघटित व्हा. संघटित व्हा म्हणूनच त्यांनी भारतातल्या राज्यघटनेचं सगळ्यात पहिलं वाक्य हे लिहून ठेवलेलं आहे की वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजेच आपण सर्व जे काही भारताचे नागरिक आहोत त्या सगळ्यांची मिळून त्यांनी पुढेचा वाक्य रचना तयार केलेली आहे. कारण त्यांना वाटत होतं की संघटित व्हावं. त्यांनी कधीच ब्राह्मणांचा द्वेष नाही केला, कधी त्यांनी मराठ्यांचा द्वेष नाही केला, कधी कोणाचाही त्यांनी द्वेष करताना आपल्याला दिसत नाही. पण जेव्हा त्यांना फॉलो करण्यात येतं तेव्हा राजकारण म्हणा किंवा कोणत्याही कारणानं त्यांना ते वेगळ्या प्रकारे दाखवलं गेलेलं आहे. असं खरं पाहायला गेलं तर भारताच्या राज्यघटनेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी सगळ्यांसाठी सगळं लिहून ठेवलेलं आहे, फक्त ते पूर्ण वाचल्या गेलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट त्यांनी दिलेली आहे ती म्हणजे स्त्रियांसाठीचे हक्क त्यांनी खूप छान लिहून ठेवलेले आहेत. त्यांनी प्रत्येक आर्टिकलमध्ये जिथे जिथे कॉन्स्टिट्यूशनल राईट्स आहेत, रेमेडीज आहेत, सगळं जे काही लिहून ठेवलेलं आहे त्यामध्ये पहिल्याच वाक्यात त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की अपार्ट फ्रॉम द रेस, कास्ट, रिलिजन अँड सेक्स, म्हणजेच स्त्रियांना सुद्धा तेवढेच अधिकार राज्यघटनेमध्ये लिहून ठेवलेले आहेत जेवढे बाकीच्या व्यक्तींना लिहून ठेवलेले आहेत. इतका लांबचा आणि इतका सुंदर ड्राफ्ट त्यांनी कॉन्स्टिट्यूशन करून ठेवलेली आहे. ते एक अर्थतज्ञ होते म्हणूनच त्यांनी 2 असेंब्लीज तयार केल्या, म्हणजे केंद्र सरकारचं वेगळं अर्थव्यवस्था आणि स्टेट गव्हर्नमेंटची वेगळी अर्थव्यवस्था. कारण स्टेट गव्हर्नमेंटला सुद्धा बरेच काही हक्क पासले पाहिजेत जेणेकरून प्रत्येक वेळेला त्यांना सेंटरकडे जायची गरज पडत नाही. अशा प्रकारे ड्युअल सिस्टम त्यांनी तयार केली. आणि जर लक्षात घ्या, ड्युअल सिस्टम नसती तर डायरेक्ट केंद्रापासून सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या असत्या आणि इम्प्लिमेंटेशनचा खूप त्रास झाला असता. म्हणून त्यांनी भारतात जगातल्या सगळे कॉन्स्टिट्यूशन त्यांनी वाचले, सगळ्या देशाचे कॉन्स्टिट्यूशन वाचून त्यातलं जे काही चांगलं आहे त्यांनी ते उचलून आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये आणलेलं आहे. कारण फक्त प्रत्येक व्यक्तीचा त्यांना विचार होता म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. ड्युअल सिस्टीम ही आजसुद्धा इतकी व्यवस्थित पॉवरफुल आहे की प्रत्येक वेळेला आपल्या केंद्र सरकारकडे जायची गरज पडू नये म्हणून त्यांनी हा विचार केलेला आहे. कारण ते स्वतः एक अर्थतज्ञ होते, ते स्वतः एक वकील होते म्हणूनच त्यांनी कायदेशीर गोष्टींमध्ये सुद्धा खूप व्यवस्थित सगळं न्यायाची त्याची सगळी काही इम्प्लिमेंटेशन कसं असेल, अपॉइंटमेंट्स कसे असतील, त्यांचं न्याय देण्याची सिस्टीम कशी असेल, सुप्रीम कोर्ट कसं असेल, हायकोर्ट कसे असतील, डिस्ट्रिक्ट कोर्ट कसे असतील, बाकी सगळे जे काही कोर्ट्स आहेत ते सगळं इतकं सुंदर तिथे ड्राफ्ट करून ठेवलेलं आहे आणि इतक्या छान प्रकारे त्यांनी राज्यघटना हे केलेली आहे. चौथी गोष्ट आहे, त्यांनी ऑफकोर्स अनटचॅबिलिटीला केलेलं आहे. त्यांचं म्हणणंच हे होतं की कोणताही व्यक्ती हा जन्मतः त्याची जात घेऊन येत नाही, समाजाने त्या जातीच बनवलेल्या आहेत आणि कोणत्याही जातीमध्ये जन्माला येणं म्हणजे त्याला त्या व्यक्तीला तशा प्रकारची वागणूक देणं हे एक दुबळ्या व्यक्तीचं विचार करण्याची मानसिकता असणार आहे. आणि कालांतरानं त्या समाजामध्ये अशा गोष्टी घडत होत्या, त्याचा प्रखरपणे त्यांनी विरोध केला. शिक्षण भेटलं, पण शिक्षण भेटल्यानंतर त्यांनी स्वतःचं काही मोठेपणा नाही केलेला, स्वतःच्या प्रॉपर्ट्याज नाही बनवल्या. त्यांनी बाकीच्या इतर सगळ्या व्यक्तींचा विचार केला, फक्त स्वतःच्याच. आणि
अशा प्रकारे राज्यघटना तर मी तर म्हणते ना, ज्याला कोणाला पुस्तकं वाचण्याची आवड आहे त्यांनी बरेच पुस्तकं वाचले असतील तर त्यांना सगळ्यांना मला सांगू इच्छिते की त्यांनी राज्यघटना वाचा. खूप मोठी आहे, अगदी सावकाश जर वाचली तर ती समजते आणि ती खूप सोपी आहे. खरंच एक वेळा आयुष्यामध्ये पूर्ण राज्यघटना वाचा. आणि सगळ्यात शेवटचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच आहे की जेव्हा मला लॉ शिकवत होते तेव्हा माझे जे टीचर होते त्यांनी मला इतकं सुंदर राज्यघटना शिकवलेली आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माझ्या मनात जी काही भावना आहे ती मी अशी शब्दात नाही सांगू शकत. त्यांचा फक्त एकच किस्सा मी तुम्हाला सांगते की जेव्हा आणीबाणीची वेळ आली होती आपल्या भारतावरती तेव्हा सेक्युलरिझम हा शब्द आपल्या भारतामध्ये इन्सर्ट करण्यात आला होता. अमेंडमेंट करून सेक्युलरिझम हा शब्द जेव्हा राज्यघटनेमध्ये पहिले लिहून ठेवला नव्हता, आंबेडकरांनी हा शब्द लिहिला नव्हता, सेक्युलरिझम म्हणजे सर्वधर्म समभाव हा शब्द लिहिलाच गेला नव्हता, तेव्हा पहिला हा व्यक्ती होता ज्याने त्या शब्दाचा विरोध केला होता. त्यांनी सांगितलं होतं की हा शब्द ह्याच्यात टाकू नका, कारण हा जर शब्द टाकला तर त्याचा वेगळा अर्थ घेण्यात येईल, वेगळ्या इलॅबरेशन होईल, वेगळ्या प्रकारे हे राज्यघटनेचा कल दुसरीकडे जाईल. ह्याचं ओरडून ते सगळ्यांना सांगत होते आणि कुणीही न ऐकल्याने राज्यघटनेत सेक्युलरिझम ज्या दिवशी अमेंडमेंट झाला त्या दिवशी हा एकमेव माणूस होता ज्याने रिझाईन केलं होतं, कारण त्यांना माहिती होतं की हे आता राज्यघटना दुसऱ्या कलेकडे वळणार आहे. हा एकमेव असा माणूस होता आणि हे ऐकल्यापासून मला त्यांच्याबद्दल इतकी कृतज्ञता वाटते, इतकं जास्त आदर वाटतो की खरंच एक व्यक्ती इतका दूरदृष्टीचा कसा असू शकतो. म्हणूनच आजच्या या दिवशी मला सगळ्या त्यांच्या फॉलोअर्सला आणि नॉन फॉलोअर्सला सुद्धा त्यांच्याबद्दल कोणालाही अशी द्वेष असेल असं मला तर नाही वाटत.